नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाममहिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पहिल्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ब्रह्मचर्य करून परमार्थ करणं या सगुणाच्या आधारे नामभक्तीने सुलभ जातं. संसारी माणसाला आपले दैनंदिन व्यवहार करताना सातत्याने सगुण मूर्तीजवळ बसून उपासना करणं शक्य नसतं. मात्र सगुण मूर्तीकडे मन सदैव धाव घेतं. पंढरीत राहणाऱ्या भक्ताला पंढरीनाथाचा विरह सहन होत नाही. त्याचं मन त्याच्यात गुंतून राहतं. म्हणून रात्रंदिवस नामाने भक्त विठ्ठलाला आठवत राहतो. अशा भक्ताच्या भावनेचं चित्रण निर्मळाबाई पुढील अभंगात करतात. ऐसे आनंदाने एकमास राहिला, परिहेत गुंतला पांडुरंगी. रात्रंदिवस छंद विठ्ठल नामाचा, नाही संसाराचा हेत मनी. बहुदिस झाले खंती वाटे मना, पंढरीचा राणा आठवत. निर्मळा. एकमेव सगुण भक्ती. भक्तीत भगवंताच्या रूपा नामाचं ज्ञान झाल्यावर भक्ताला नामभक्तीत रमण्याचा पर्याय निवडावा लागतो. पण संसाराची पर्वा न करणारे तुकाराम सगुण रूपात निमग्न होऊ शकतात. विटेवरच्या तटस्थ ध्यानमूर्तीची ओळखण ते नेत्रांनी करतात. तो अभंग असा: पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुका म्हणे नेत्री केली ओळखण, तटस्थ हे ध्यान विटेवरी. रूपाच्या जोडीने ओठी येणारं नाम. मनात निर्माण होणाऱ्या भावनेला म्हणजेच भावभक्तीला प्राधान्य देण्याचं स्वातंत्र्य भक्ताला नामभक्तीत मिळतं. ते अन्य कोणत्याही साधनात मिळत नाही. भावस्वातंत्र्य, भक्ताची इच्छा हे नामभक्तीचं खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. एकनाथ त्यांच्या मनातील इच्छेचं प्रकटीकरण सदारूप पहावे डोळा, वाचे चाळा हरिनाम अशा शब्दात करतात. नामभक्तीत गुण रूप नाम तिन्ही समाविष्ट. कलियुगात कीर्तन भक्ती श्रेष्ठ मानली जाते. कीर्तनात भगवंताच्या कथा, चरित्र, गुण, वर्णन इत्यादी येतं. पण सर्वांनाच कीर्तन करणं आणि ऐकणं दोन्ही शक्य होणं कठीण. म्हणून भगवंताने नामसंकीर्तन किंवा नामस्मरण करायला सांगितलं आहे. भगवंताचे गुण गाणं, रूप पाहणं, नाम घेणं याचा क्रम प्रसंगानुरूप कोणताही होऊ शकतो. पण ज्याचं नाम घ्यायचं, त्याच्या रूपाचं, कर्तृत्वाचं गुणगान करायचं हा भक्तांचा आवडता छंद आहे. त्यामुळे भक्तीचा ओलावा वाढत जातो आणि भक्तिरसाचा आनंद भक्ताला मिळतो. भगवंताच्या भक्तीत रमणं एवढी एकच आस भक्ताच्या अंतरी असते. अन्य कशाचा मोह त्याला नसतो. म्हणून एकनाथ म्हणतात: काही न करू आणिक आन, वाचे गुण गाऊ तुमचे. पाहू डोळे भरी मुख, तेणे सुख इंद्रिया. एका जनार्दनी प्रमाण, वाचे नारायण आठवू. सगुण भक्तीत भगवंताच्या चरणाचं महत्त्व असतं. देवाच्या पायावर माथा ठेवण्याचं सुख काही वेगळंच असतं. त्यामुळे अहंकार जाऊन शरणागतीची स्थिती येऊन अनन्य भक्ती साधता येते आणि चित्त सदैव भगवंताच्या चरणी राहतं. अहंकार गेल्यावर मन बुद्धी भगवंताच्या नामारूपात रमते. म्हणून तुकाराम म्हणतात: चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. सगुण रूपाचा सर्वतोपरी अनुभव येणं. भगवंताचं अखंड नामस्मरण करणारा भक्त भक्तीत इतका तल्लीन होतो की त्याची प्रत्येक कृती ही भक्तिमयच असते. प्रत्येक कृती भक्तीच्या अधिष्ठानावर घडते. त्यामुळे भगवंताच्या चरणी असलेली भक्ताची दृढता वाढत जाते. म्हणून नामदेव भगवंताला विनवणी करतात: मध्ये ध्यान करणे वाचे उच्चारणे, नयने तुझ पाहणे हेची येई. करे पूजा करणे माथा चरणी ठेवणे, श्रवणी गुण ऐकणे हेची देई. मानसा वाचा कर्म आणि दश इंद्रिये, तुझ्या चरणी दृढ होया ऐसे करी. भगवंताचे नामरूप जितके जितके आत्मसात करता येईल तितके तितके करण्याचा निश्चय नामदेव करतात आणि म्हणतात: श्रीहरी श्रीहरी ऐसे वाचे म्हणेन, वाचा धरीशी तरी मी श्रवणे ऐकेन. श्रवणी दाटली तरी मी नयनी पाहीन, ध्यानी मी ध्याईन जेथे तेथे. रूपाशी ऐक्य पावणारे नाम. भक्ताच्या घरी म्हणजे भक्ताच्या मनात नामरूप गुणासहित हरी असतो. म्हणजेच भगवंताचं नाम घेतल्या क्षणी त्या नामानुसार सगुण स्वरूप भगवंत आठवतो. उदाहरणार्थ गोपालकृष्ण असं म्हणता क्षणीच दही दूध खाणारा खट्याळ, डोक्यात मोरपीस खोवलेला निळा सावळा बाळ रूपातला कृष्ण मनात आठवतो. त्यामुळे आपलं देहभान हरपतं, दुःख विसरतं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात:
आठवी तव तुची जवळिके नाठविसी तरी निज सुखे. आठवना विसरू पाहे तव सगुणची हृदयी एक रया. नाम आणि नामी यातलं अभिन्नत्व जे जाणतात, म्हणजेच भगवंताचं नाम आणि रूप दोन्ही एकच आहे याचं आकलन ज्यांना होतं त्यांना हेही ज्ञान होतं की संसार म्हणजे सारी सृष्टी, सारं जग, इहलोकीचा सर्व पसारा, आत्मतत्व सोडून देहासकट सर्व चराचर विश्व हा सारा मायेचा खेळ आहे. मायेच्या उपाधीने हा ईश्वराचा विलास, भगवंताची लीला दृष्टीला दिसते, जाणवते. अन्यथा मायेची उपाधी नसेल तर उरेल ते फक्त आत्मतत्व. तेच नाम आणि नामी यात अनुस्यूत आहे, म्हणजेच भगवंताचं नाम आणि रूप यात ब्रह्म सामावलेलं आहे. ते ज्ञान अखंड नामस्मरण करणाऱ्या भक्ताला अनुभूतीला येतं. म्हणून नामाला ज्यांनी वेदांचा मान दिला किंवा 5वा वेद म्हणून नामवेद म्हणून स्थापन केला ते नामदेव म्हणतात, नामतेची रूप, रूपतेची नाम, नामरूपा भिन्न नाही नाही. आकाराला देव नामरूप आला, म्हणून स्थापिला नामवेदी. एकनाथ म्हणतात, विचारिता तुझं नामची नसे, नामरूपी तुझे स्वरूप भासे. एका जनार्दनी नित्य स्मरे नाम, नामरूप ज्याला आत्माराम. सगुण निर्गुण हे भगवंताच्या ठाई एकरूप असतात, कारण सगुण हे गुणातीत असतं आणि निर्गुण हेही गुणातीत असतं. केवळ मायेमुळे सगुण जाणवतं, म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ध्यान शोभे सगुण निर्गुण. गुणातीत असलेला सगुण निर्गुण भगवंत जाणून घेताना असलेले अनुभव संत निळोबा आपल्या अभंगात सांगतात. उच्चारिता नाम वाचे, झाले त्याचे स्वरूपची, नाही तया उरले तुझे, आत्मतेजे जगभासो. ब्रह्मानंदी निमग्न वृत्ती, विराजती स्वानंदे, निळा म्हणे गुणातीत, अखंडित निजबोधे. जे जे अवतारी देव झाले ते खरे तर मूळ निर्गुण ब्रह्मच, पण पृथ्वीवर ते अवतरले त्यामुळे त्यांना सगुण रूप धारण करावं लागलं. पण ते खरे मूळ त्यांचे गुण नाहीत, कारण सगुण देखील गुणरहितच असतं. त्यामुळे माणूस निर्गुणाला मायेच्या उपाधीमुळे सगुण समजून निर्गुणाचे गुण गातो. सगुण निर्गुण या संभ्रमामुळे ज्ञानदेव भगवंतालाच विचारतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंदू रे. तुझं आकारू म्हणो की निराकारू रे, आकारू निराकारू एकू गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू रे. निर्गुण ब्रह्मैक्याचे ज्ञान करून देणारं नाम. प्रथम सगुण भक्ती सधन असते. श्रीहरीचे गुण किंवा नामस्मरण यांच्या सामर्थ्याने मनाचा मीपणाच नाहीसा होतो आणि अद्वैत आत्मबोधाचे प्रयत्न जास्त वेगाने सुरू होतात. निर्गुण ब्रह्मैक्य ज्ञान झाल्यावर असा अनुभव येतो की जो निर्गुण परमात्मा तोच मायेत प्रतिबिंबित होऊन म्हणजे ईश्वर होऊन भक्तांवर अनुग्रह करतो. हा सर्व सुखांचा अनुभव संत जनाबाई अभंगात व्यक्त करतात. देव देखिला देखिला, नामे ओळखुनी ठेविला, तो हा विटेवरी देव, सर्व सुखाचा केशव. जनी म्हणे पूर्ण काम, विठ्ठल देवाचा विश्राम. या अभंगातील पहिल्या चरणात सगुण भक्ती, नामभक्ती हे साधन आहे हे जाणवतं. दुसऱ्या चरणात म्हणजे ओळीत अगोदर पाहिलेला विठ्ठल सर्व सुखाचा जाणवला, म्हणजेच निर्गुण ब्रह्मैक्य ज्ञान झाल्याचं लक्षात येतं. त्याची परिणिती पूर्ण कामदेवाचा विश्राम या शब्दातून व्यक्त होते. नामभक्तीचा प्रवास. नामरूप नाम. नामस्मरणाने हरिरूपाची प्राप्ती झाली. ब्रह्मात्मैक्याचं ज्ञान झालं तरी नंतर पुन्हा नामस्मरणाची गोडी घेत राहणंच पसंत करणारे भक्त आहेत. नामभक्तीत अखंड नामस्मरण हेच साध्य आहे. म्हणून मुक्ताबाई म्हणतात, मुक्त लग चित्ते मुक्तपै सर्वदा, रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य, सर्वत्र रूपडे भरलेसे दृश्य, ज्ञात्यात ज्ञेय भासे हरी माझी. मुक्ताई सधन हरिरूप चित्ती, संसार समाप्ती हरीच्या नामे. मुक्ताबाई. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. नामस्मरणासाठी मन असं रिकामं हवं असं समर्थ सूचित करतात. संत जनाबाई असंच मागणं देवाजवळ मागतात. ऐसा वर देई हरी, गायी नाम निरंतरी, रूप न्याहाळुनिया डोळा, मुखी नाम लागो चाळा.
निरंतर नामस्मरणाने हरीचं रूप पाहायला मिळावं आणि त्यानंतर पुन्हा नामात रत व्हावं. म्हणजे इथे नामरूप नाम असा भक्तीचा प्रवास अपेक्षित आहे. भक्ती नामरूपाच्या पलीकडे. संत निवृत्ती म्हणतात, नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी, द्वैताची परवडी हारपली. ब्रह्मांडाची तुलना कशाशी करता येत नाही, इतकं ब्रह्मांड व्यापक आहे. मात्र निवृत्तीनाथांना लागलेली नामरूपाची गोडी ब्रह्मांडा एवढी होते. अर्थात ब्रह्मात्मैक्य ज्ञानाने द्वैत हरपतं. नामदेव म्हणतात, देखी लागे माय, देखी लागे माय, देखी लागे माय पंढरीये. नामारूपातीत नित्य सदोदित, जिरेविरे चित्त योगी याचे. दुरीना जवळी त्रिपुटी वेगळा, केशव भेटला नामा म्हणे. असा केशव भेटीचा आनंद तुकाराम एका चरणात वर्णतात. सगुण निर्गुण एकची आवडी, चित्ते दिली बुडी चिदानंदी. भगवंत सगुण निर्गुण कसाही असला तरी आवडतो, कारण इथे तुकारामांची भक्ती भगवंताच्या केवळ नामरूपावर अवलंबून राहिलेली नाही, तर त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन परमात्म्याचं ज्ञान झालं आहे आणि त्यात चित स्वरूपाच्या आनंदात त्यांचं चित्त मनमुरादपणे बुडी घेत आहे. अर्थात भक्तीची ही परिसीमा गाठण्याचं भाग्य फार दुर्मिळ आहे. ते ज्ञान होणं अतिशय कठीण. परमात्मा तत्वाला सगुणांनी जाणण्याचा प्रयत्न केला तर त्याला मर्यादा येते आणि त्याला निर्गुण म्हणून समजून घ्यावं तर समजायला कठीण जातं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, बाळे ते नाबळे गुरुविण. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. संत तुकाराम हे भक्त शिरोमणी होते. त्यांनी सर्वत्र भरलेले आत्मतत्व ओळखलं होतं. म्हणून ते म्हणतात, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्व अवघे कोंदाटले. रूपगुण नाम अवघा मेघश्याम, वेगळे ते काय उरले. सारं विश्व मेघश्यामाने कोंदाटलं आहे. त्यामुळे रूपाने गुणाने नामाने वेगवेगळा असा कोणी उरला नाही. तो एक भ्रम आहे. रूप गुण नाम सारं काही एकतत्वच आहे. मात्र ते जाणून घेता येण्यासाठी अगोदर नाम रूप गुण याचा आधार घ्यावा लागतो. नंतर ते सर्व एकच आहे, बाकी नाही, तो एकच मेघश्याम आहे हे समजतं. नामभक्तीचं पर्यावसान ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं की सर्वत्र नांदणारा हरी जाणता येतो. त्यासाठी तुकाराम 2 दृष्टांत पुढील अभंगात सांगतात. असे नांदतू हा हरी सर्व जीवी, असे व्यापुनी अग्निकाष्ठात तेवी. घटी बिंबले ते बिंब ठाई ठाई, तया संगती नासुहा त्यासी नाही. असे नाम हे दर्पणे सिद्ध केले, असे बिंबते या मवासवे ठेले. लाकडात ज्वलनासाठी इंधन होण्याची सुप्त शक्ती आहे. मात्र ती शक्ती रानात वणवा लागल्यावर लाकडाला, म्हणजे लाकडाचं घर्षण झाल्यावर किंवा लाकडाला काडी लावल्यावर तो अग्नी प्रज्वलित होतो. एरवी तो समजत नाही. त्याप्रमाणे परमात्म तत्व सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे ते लक्षात येत नाही. ते सर्व जीवात आहे. आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब पृथ्वीवरील मातीच्या घटातल्या पाण्यात पडलं तर अज्ञानी लोक त्या प्रतिबिंबाला सूर्य समजतात. पण तो घट फुटला तर पाणी सांडतं आणि प्रतिबिंबही नष्ट होतं. खऱ्या सूर्य वर आकाशात आहे हे लक्षात घ्यायला हवं. या दाखल्याप्रमाणे खरं परमात्मतत्व ओळखायला हवं. त्याला न ओळखता अज्ञानी लोक मायेच्या उपाधीने भासणारे देव खरे मानतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात. सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय ते समजून नित्याला ओळखावं. हे ज्ञान होण्यासाठी नामभक्तीचा आधार घेऊन पुढे जावं लागतं. नामामुळे हे अज्ञान जाऊन ज्ञानमार्ग सापडतो. दळिता कांडिता नाम घेणाऱ्या, अनंताचे गुण गाणाऱ्या जनाबाईंना नामस्मरणाने अव्यक्त परमात्म तत्वाची ओळख झाली तेव्हा त्या म्हणतात, वैराग्य अभिमाने फिरवले जाते, म्हणवोनी याते भाव खुंटा. संचित मातृका वैरण घातली, अव्यक्ती दळिली व्यक्ताव्यक्त. नामारूपा आधी दळियेले सर्व, पीठभरी देव पंढरीचा. नवला हा देव बैसला दळणी, नाही केली जनी नामयाची. रूपातीत गुणातीत नामातीत असलेलं परमतत्व अरूपात रूपाचा विस्तार करतं, गुणांचा शृंगार करतं, अनामात नावाचा बडिवार करतं. याचं वर्णन संत निळोबा करतात. अरूपी रूपाचा विस्तार, अगुणी गुणाचा शृंगार, अनामी नामाचा बडिवार सहस्रावरी विराजला.
भक्तांमुळे निर्गुणाला नामरूप प्राप्त. भक्तांनी देवाला गौरवलं म्हणून देव मोठा झाला. या जाणीवेने देवाला भक्ताबद्दल कृतज्ञता वाटते म्हणून तो भक्तांच्या घरी येऊन त्याची कामं करतो. त्याचं वर्णन संत एकनाथ करतात. नामरूप मज आणिले जिही, त्याची या उपकारा नोहे उतराई. भक्ताचे उपकार कशाने फेडी, त्यालागी त्याचे उच्चिष्ट काढी. भक्ताने अपार भक्ती केल्यामुळे भक्त फार आवडतो. त्यामुळे त्याचा होणारा ऐक्यभाव एकनाथ वर्णन करतात. मज भक्त आवडता फार, ऐसा माझा निर्धार. भक्तांगी मीच वसे, माझा भक्त मज माझी असे. देव आणि भक्त यांचं ऐक्य. निर्गुणाला सगुण करून भक्ताने सगुण भक्ती केली. त्यामुळे देवाचा आवडता झाल्यावर देव व भक्त यांचं ऐक्य झालं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, कुटा कुट अंती कुटस्थ पै झाले, अशेष उरले त्या वेगळे माये. गुणाभ्यालो म्हणून निर्गुण पै झाले, ते निराकार आथिले माझ्या अंगी. बापरखुमा देवीवरू अध ऊर्ध्व वेगळे, अर्धमातृका सामावले अशेष परे सहित. हेच वेगळ्या स्वरूपात एकनाथ सांगतात. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद, तेणे देह ब्रह्मरूप निरसेल नामरूप. भक्त आणि देव यांचं ऐक्य झालं तर भक्त भक्ती कोणाची करणार आणि देवाला भक्ती कळणार कशी? भक्तीचा आनंद भक्ताला आणि देवाला दोघांनाही हवा असतो. त्यासाठी त्या दोघांना द्वैत पातळीवरच यावं लागतं. पांडुरंग नामदेवाशी गुजगोष्टी करू शकतात ते द्वैतामुळेच. देवाला नामाची आवड. म्हणूनच वारकरी संप्रदायात ज्ञानोत्तर भक्तीला महत्त्व आहे. आत्मतत्व, परमतत्व इत्यादी ज्ञान झालं तरी ज्ञानी भक्त पुन्हा नामभक्तीत रमला तर देवभक्ताचा सुखसंवाद होतो. भगवंताला नामाची इतकी आवड आहे की एकनाथ म्हणतात, एका जनार्दनी नामाची आवडी, घाली तसे उडी वैकुंठाहुनी. तसंच नामदेव वर्णन करतात. पंढरीचा राजा उभा भक्त काजा, उभारुनी भुजा वाट पाहे. घ्यारे नाम सुखे प्रेम अलौकिक, साधने आणिक करू नका. मनाचेने मने हृदयी मज धरा, वाचेने उच्चारा नाम माझे. बोलोनिया ऐसा उभा भीमा तिरी, नामा निरंतरी चरणापाशी. आणखी एका अभंगात नामदेव देवाला असलेल्या नामाची आवड सांगतात. कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव, कोणते वैभव वाणी आता. अंत्यज आणि जातिवंता, मुखी नाम घेता उडी घाली. बैसोनी आसनी आळविता नामे, उभा सर्वोत्तम तया पुढे. प्रेमाची या भरे उभ्याने गरजता, नाचे हा अनंत तया सवे. नामा म्हणे तया कीर्तनाची गोडी, घाली तसे उडी नेटे पाटे. नाम या वरवर साध्या दिसणाऱ्या साधनाद्वारे सगुण भक्तीने निर्गुण निराकार तत्वाला जाणून घेण्यापर्यंत पोचू शकतो. हा विश्वास या नामवैशिष्ट्यातून संतांनी सामान्य भक्तांच्या मनात निर्माण केला. संतांच्या अनुभवातून उलगडलेली नामवैशिष्ट्य. दैनंदिन जीवनात सामान्य माणूस सहजतेने पदोपदी देवाचं नाव घेतो. या नामाची वैशिष्ट्य अशी. श्री शंकरासारख्या श्रेष्ठतम सतत रामनाम घेतात. त्यामुळे नामाला आलेलं महत्त्व. शाश्वत अशा नामाला वेद, श्रुती, पुराणं यांनी गौरवलं. त्यामुळे श्रेष्ठत्वाला पोचणारं नाम. सर्वांचं सार नाम, व्यापक नाम, सर्वस्व एकमेव एकतत्व असणारं नाम, सर्वश्रेष्ठ साधन नाम. संतांचं धन भांडवल असणारं नाम, नाणं, मोल न पडणारं. चैतन्यमय नाम, कधी शस्त्र, बाण, हत्यार, खड्ग म्हणून वापरता येणारं. नामधारकाचं बळ म्हणजे सामर्थ्य वाढवून निर्भय करणारं ते नाम. रसिकतेने सांगितलेली नामवैशिष्ट्य. नामभूषण, नामशीतल, निर्मळ, सोळ, मंगल, पवित्र, पावन, गोचिर, साजिर, सुमन, पौर्णिमा नाम. नामाचं चांगुलपण व्यक्त करणारी वैशिष्ट्य. बरे, बरवे, उचित, निष्कपट, माता, माहेर. नामभक्तीला गोडवाडणारी वैशिष्ट्य. गोड मधुर नाम. नाम द्राक्षाचे घड, नाम साखर, गोडी वाटणारं अमृत, रस, नामामृत नाम. अमृताची खाणी, अमृताची वाणी, अमृताहून गोड. ब्रह्मरस, शुद्धरस, रसाळ, अनिर्वाच्य नाम, संजीवन. भक्तिमार्गात नामाची खात्री देणारी वैशिष्ट्य. उत्तम साधन. नाम श्रेष्ठ,
सर्व साधनांचं साधन, नाम दुर्लभ, सुलभ, सोपं, सुगम, इतर साधनाच्या तुलनेत सोपं आणि खात्रीचं. कलियुगाच्या दृष्टीने वैशिष्ट्य, कलियुगात योग, वेद पठण इत्यादीपेक्षा सोपं, सर्वांना घेता येण्यासारखं, जात, धर्म, स्त्री, पुरुष असा भेद न करणारं, आसनाचं बंधन नाही, स्थलकालाचं स्थितीचं बंधन नाही, विधिनिषेध नाही, अचूक साधन. भवसागर तरुण जाण्याच्या दृष्टीने नाम तारू, नौका आणि सांगड. महत्त्वाचं वैशिष्ट्य, नाम साधन आणि साध्य दोन्हीही. नाम, नामी, नामधारकता ही त्रिपुटी साधली जाणारं अपार नाम, अमूप नाम, अनुपम नाम अशी विविध वैशिष्ट्य सांगून संतांनी नामाचा महिमा वर्णन केला आहे. आता नामाचं श्रेष्ठत्व. शंकराने पार्वतीला सांगितलेलं हे नाम स्वतः शंकर सतत घेत राहतात. त्यामुळे एकनाथ नामाला धन्य म्हणून श्रेष्ठ गौरवतात. धन्य धन्य नामश्रेष्ठ, गाय अखंड नीळकंठ, आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ, नाममुखी जपताती. नाम त्रिभुवनी साजरे, नाम पावन गोजिरे, एका जनार्दनी निर्धारे, सांगे बाह्या उभारुनी. नाम हे अनादी आणि शाश्वत आहे, म्हणून त्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालं आहे. नामाचं अविनाशत्व पुढील काही अभंगात सांगितलेलं आहे. अविनाश, शाश्वत, सत्य असं नाम. अक्षर कूटस्थ सर्वातीत असे, अक्षर अविनाश ऐसे जाणा. ज्ञानदेव म्हणे सर्वाचे शेवटी, अविनाश दृष्टी असे की रे. असं सर्वात शेवटी शिल्लक राहणारं नाम तसंच असतं, ते कधी नासत नाही, म्हणून नाथ म्हणतात. आकार नासे निराकार नासे, नामन नासे श्रीरामाचे. जेन नासे ते नाम वाचे, एका जनार्दनी साचे जप करी. जगातल्या सर्व गोष्टी माईक आहेत, त्यामुळे त्या जड आहेत आणि अशाश्वत आहेत, म्हणून नाथ म्हणतात. एका जनार्दनी सर्व हे माईक, शाश्वते एक श्रीराम नाम. वेद, श्रुती, शास्त्र, पुराण इत्यादींनी सांगितलेली नामाची महती. वेदांचा संवाद, श्रुतीचा अनुवाद, नामाचा मकरंद पुराणवदे. शास्त्राचे मत, नामाचा इतिहास, यावरती भाषण नाही. एका जनार्दनी संतांचे हे मत, नामे तरती पतित असंख्यात. इतर सर्वजण नामावर केवळ शाब्दिक मत देतात, पण संत अनुभव घेऊन मत सांगतात किंवा प्रत्यक्ष पाहून मत सांगतात. त्यामुळे त्यांनी नामाचं सामान्यांसाठी असणारं फलित सांगितलं आहे. श्रुती, पुराण, दर्शनं नामाचा बडिवार सांगतात आणि नाम उच्चारा असं सांगतात. पण शंकरांनी प्रत्यक्ष नाम घेऊन विष पचवलं. त्यामुळे शंकरांनी पार्वतीला सांगितलेलं गुह्य देखील नामाला श्रेष्ठत्व देणारं आहे. सर्वांचं सार नाम. भक्त पुंडलिकाने मंथून काढलेला विठ्ठल, त्या विठ्ठलाचं नाम सगळ्याच साधनांचं सार आहे हे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं. ते म्हणतात. ध्येय ध्यान मनी उन्मनी साधनी, लाविता निशाणी ध्यान मार्गे. ते रूप सदन गुणागुण संपन्न, ब्रह्म सनातन नांदे इटे. विठ्ठल नामसार ऐसाची निर्धार, मुक्ती पारावर ती अक्षरी. निवृत्ती निवांत राहिला निश्चित, केलेसे मथित पुंडलिके. या श्रेष्ठ साराला एकनाथ आत्मज्ञान असं संबोधतात. म्हणजे नामाने आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल असं ते सूचित करतात. ज्ञानसार ध्यानसार, नामसार सर्वा माझी. एका जनार्दनी एका सार, सर्व सार आत्मज्ञान. नामाचं सार हे नित्य आहे, बाकी सर्व असार आहे. म्हणून जनाबाई म्हणतात. आधी विठ्ठलाचे स्मरण करा, नंतर इतर गोष्टी. एक नाम अवघे सार, वरगडते अवघे आसार. म्हणून या परते करा, आधी विठ्ठल हे स्मरा. नामाची व्यापकता. सर्वत्र भरून उरलेलं असं हे नाम. सगळ्यांचं सार असलेलं सत्य शाश्वत असं श्रेष्ठ नाम सर्वाघटी चराचरी सर्वत्र भरलेलं आहे असं नामाचं वैशिष्ट्य सांगणारे अभंग बरेच आढळतात. संत नामदेव नामाची व्यापकता विविध अभंगात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडतात. अनंत ब्रह्मांडे व्यापकते नाम, अनादि निष्काम विश्वंभर. नामदेव म्हणे संपूर्ण अवघा, नामाची या गावात सीम नाही. नांदतसे नाम आकाश पातळी, सर्व भूमंडळी घनदाट. नामदेव म्हणे नाम अविनाश, तेथे नानावेश नाम सर्व. तुकारामांनी विठ्ठल नाम प्रमाण मानल्यावर सर्व ठिकाणी विठ्ठल रखुमाई हेच मायबाप दिसू लागले. त्यामुळे सुखदुःखाची जाणीव गेली
आणि तुकाराम कौतुकाने नाचू लागले. त्यांच्या या भावना व्यक्त करणारा अभंग पुढीलप्रमाणे. जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. वनपट्टण एक भाव अवघा ठाव सरला झाला, ठाव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. नाम सर्वस्व. सर्वत्र व्यापून राहणारं नाम भक्ताला सर्वस्व होऊन बसतं आणि भगवंतही त्याचा सर्वस्व होतो. संवेदनशील मनाच्या तुकारामांना सर्वत्र दिसणारा विठ्ठल सर्वस्व कसा होत जातो याचं चित्रण त्यांच्या अभंगात उमटत जातं. तो अभंग असा. केशीराजाची पूजा करायला लागल्यावर पूजेची प्रत्येक गोष्ट त्यांना केशीराज आहे असं जाणवतं. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला, पूजा करायची कशाने? कास्याने पूजा करू केशीराजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके म्हणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. गाता तू ओंकार टाळी नादेश्वरा, नाचावला थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप राम कृष्ण हरी. श्री ज्ञानदेव हरिपाठ विवरण अर्थात भक्तिशास्त्र या ग्रंथात नाम एकतत्व कसं याविषयी विवेचन येतं. नाम एकतत्व. नाम हेच सार आहे, त्यात सर्व साध्य साधनं अंतर्भूत होतात. पुराणामध्ये नाम हेच परमतत्व कसं आहे याविषयी म्हटलं आहे. न नामसदृशम ज्ञानम न नामसदृशम व्रतम, न नामसदृशम ध्यानम न नामसदृशम फलम, न नामसदृशस्त्यागो न नामसदृशः शमः, न नामसदृशं पुण्यम न नामसदृशी गतिः. नामैव परमा मुक्तिर्नामैव परमा गतिः, नामैव परमा शांतिर्नामैव परमा स्थितिः, नामैव परमा भक्ती नामैव परमा मतिः, नामैव परमा प्रीती नामैव परमा स्मृतिः, नामैव कारणं जन्तोर्नामैव प्रभुरेव च, नामैव परमं तत्त्वं नामेव परमो गुरुः. नामस्मरणासारखं मोठं ज्ञान नाही, व्रत नाही, ध्यान नाही. त्याच्यासारखं महाफळही दुसरं कोणतं नाही. त्यासारखा मोठा त्याग नाही, श्रम नाही. नामस्मरणा एवढं मोठं दुसरं पुण्य नाही. त्यासारखी उत्कृष्ट गती नाही. सर्व काही नामच आहे. नाम ही श्रेष्ठ मुक्ती, नाम हीच उत्तम गती, हीच परमशांती, हीच श्रेष्ठ स्थिती. नाम हे जगाचं कारण आहे. नामावाचून दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. संत नामदेव या एकतत्व हरीला एका चित्ताने नमस्कार करायला सांगून स्वतःही नाममंत्र जपायला लागतात. एकतत्व एक हरी एक चित्ते नमस्कारी, नामजपे नाममंत्र अखंड हरिनाम सहस्र. नाम एकमेव साधन. अनेक गोष्टी एका भगवंतात सामावलेल्या आहेत ही भावना दृढ झाल्यावर भगवंताचं नाम घेणं ही एकमेव गोष्ट संत करत राहतात. म्हणून संत नामदेव म्हणतात, तुझ्या नामाशिवाय माझ्याजवळ काही नाही. अर्थात तसं म्हणण्यापूर्वी ते भक्तीची इतर साधनं माझ्यासाठी कशी योग्य नाहीत ते सांगत येतात आणि सर्व साधनांचा अनुभव पाहिल्यावर नामसाधन हेच कसं एकमेव साधन आहे हे सांगतात. यज्ञयाग दान व्रत उद्यापन ते नेणे मी साधन काय करू, जपतप होम स्वधर्म रक्षण नवे तीर्थातन काय करू. गये पिंडदान प्रयागीचे स्नान कर्म अनुष्ठान नवे मज, भक्ती उपासना देवाचे पूजन ध्यान उपोषण नवे मज. पृथ्वीचे जन भ्रमण अनुताप संपूर्ण सारासार खूण नकळे काही. पुण्य नाही गाठी पापाचे संचित परमपतित वाटे मज. माझा देह आहे पातकाचा थारा मी अपराधी खरा कळले मज. पुराण प्रसिद्ध नाम तुझे सार ऐसे निरंतर बोलताती. अन्यथा वचन नवे हे प्रमाण तरी ब्रीद जाणं सांडिवली. तुम्हा ब्रीद आपुले जतन करणे तरी नारायणे सांभाळावे. नामे विण काही आम्हापाशी नाही विचारोनी पाही पांडुरंगा. धनवित्त सर्व आमची हे जोडी नामा म्हणे गोडी नामी तुझ्या. नामासारखं दुसरं कुठलं साधन नाही. कारण भानुदास यांच्या मते नामा वाचून केलेलं कोणतंही कर्म तो अधर्म होय. म्हणून ते म्हणतात, एका नामा परते साधन नाही नाही तुझे आन. नामा वाचुनी जे जे कर्म अवघा जाणा तो अधर्म. भानुदासा प्रेम नाचे सदा नाम घोष वाचे. नामाशिवाय इतर कोणतीही साधनं उपाय म्हणून करायला जावीत तर तीच अपायकारक होतात. उदाहरणार्थ योग साधनेत इंद्रियाच्या आणि मनाच्या निरोध प्रसंगात
साधकाला कितीतरी सायास पडतात. ते साध्य केलं तरी मूळ साधना करेपर्यंत विलंब लागतो आणि साधनेचा प्रारंभ केल्यावरही कितीतरी विघ्न येतात. म्हणजे साधना हा उपाय न होता अपायच ठरू लागतो. त्या साधनेचं बंधन वाटू लागतं. नामसाधनेसाठी भक्तावर बंधनाचं प्रमाण कमी असतं. सरावाने नामसाधन हे तर बंधनकारक वाटतच नाही. नामसाधन हे सर्वात सहज, सुलभ, त्वरेने स्वीकारता येणारं साधन आहे. नाम हेच एकमेव साधन आहे. या दृढ श्रद्धेतून संत निळोबा नामाचं अद्वितीयत्व सिद्ध करतात. ते म्हणतात, एका नामे बहुत तरले, एका भावे जे अनुसरले, एका तुमचेची ते पावले, एका एकी गोविंदा. एका जाणूनिया तुमचे, एका रुसले अहंकाराते, एका विसरोनिया संसाराते, एका सुखाते पावले. एका तुमच्या निजध्यासे, एकची तुमच्या नामघोषे, एका तुमच्या कृपालेशे, आपणा ऐसे तुम्ही केले. एका तुमच्या कीर्ती मिळे, एका तुमच्या भावबळे, एका एकीची उठवणी पडे, पाप सगळे गोविंदा. निळा म्हणे एकाएकी, स्मरण मात्रेची झाले सुखी, एका नामोच्चारे मुखी, वैकुंठ लोकी बैसविले. नामसाधन संतांचे एकमेव धन. संतांना नाम हेच एकमेव धन वाटतं. दैनंदिन व्यवहारात मनुष्य पैसे साठवून स्वतःजवळ धनाची पुंजी साठवतो आणि ती पुढे आपल्याला उपयोगी पडेल असं त्याला वाटतं. पण संत तुकारामांना नारायण हे नाम हेच धन वाटत असल्याने त्यांना वाटे भगवंताचं नाम घेऊन ते जतन करत राहावं. आपल्या गाठी नामाचं धन बळकट करावं. भगवंत हाच चिंतामणी आहे. तो आपली चिंता करेल. आपण चिंता करण्याचं कारण नाही. आपण केवळ धन साठवू ते ऐहिक आणि पारमार्थिक ठिकाणी म्हणजे इहलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी कामाला येईल. नाम हीच सामग्री तयार ठेवू. म्हणून तुकाराम म्हणतात, दीपन देखे अंधारा, आता हेची करा जतन, नारायण नारायण गाठी धन बळकट. चिंतामणी पाशी चिंता, तत्वता ही नवेल, तुका म्हणे उभयलोकी हेची निकी सामग्री. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.